परदेशामधलं शिक्षण पूर्ण करून आलायस, इथेच राहून नोकरी व्यवसाय करायचा विचार जर करत असशील तर तो विचार ताबडतोब काढून टाक. म्हणजे तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या घरचा व्यवसाय मोठा करण्यासाठी व्हायला हवा. काय? हो हो दादा, तुम्ही म्हणाल तसं. प्रतापराव निंबाळकरांकडे तुझ्यासाठी एक चांगला प्लॅन आहे. कसला प्लॅन? 4-5 दिवसांनी प्रतापराव येणार आहे, त्यावेळेला डिटेलमध्ये बोलू. हो दादा. या आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो का तुम्ही घर सोडून चालला होताय, मी कुणाला बी सांगणार नाही. नक्की नवा? ओ शपथ. ठीक आहे. पण तुम्ही कोण? नाही म्हणजे तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी या कुटुंबातला नसलो तरी या कुटुंबाचं भलं व्हावं असं वाटणारा व्यक्ती आहे. विश्वासाचं म्हणाल तर बिंदास राहा. अहो सारंग सारखाच म्हातारीवर बी लय जीव आहे आपला. आवड कुठला? आणि हा, तू आता इथे आलायस तर प्रतापरावांची. अरे यार काय म्हणालेस? सॉरी दादा, ते तुम्हाला नाही, ऍक्च्युली काय झालं, माझी एक बॅग त्या पप्याच्या कारमध्ये राहिली, मी घेऊन आलो. अशी लय टॉप सिक्रेट आहेत आपल्याकडं, अजून एक बी फुटलं नाही. ओके मे थँक्यू एकदम. चल चल, ए भाई बाजूला. आपल्याला कोणी पाहिलं नसेल ना? नसेलच पाहिलं. अहो पण त्या मुलानं पाहिलं ना. त्याची नको काळजी करूस. मोठी तर कशी लपवायची हे त्याला चांगलंच माहिती आहे. दे दे माझ्या. ये. अरे सांग ना, कोण होती ती मुलगी? ए पप्प्या, अरे तू ऐकत नाहीयेस का माझं? राहिली ना माझ्याकडे. मुलगी चल चल चल. ओके मे थँक्यू. हात पाय धुया. थांब 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 पप्प्या, ती मुलगी कोण होती? कोणती मुलगी? अरे ती जिला आता तू बघत होतास. मी आता मुलीला बघत होतो आणि मलाच ठाऊक नाही. हा असं कसं असेल? अरे आता तू जिकडे बघत होतास तिथून एक मुलगी गेली ना. अच्छा, म्हणजे मी जिकडं पाहतो तिकडून मुलगी जाती. आता इथं पाहतो. गेली का? अरे गेली का? हा गेली का? गेली. सांगणार आहेस? तुला कोण होती? मोठी आई. मोठी आई मुलगी कोण होती? मुलगी कोण होती सांग मला. काय चाललं? मारतो कशाला त्याला? हा काय चाललं तुमचं दोघांचं? आणि सारे अजून तू इथेच आहेस? जा कपडे बदल, हात पाय धु. हा मी ताट करते आणि तू पण जेवून जाय. तुम्ही एवढा आग्रह करताय तर. उगाच तिने कुठे आग्रह केला? अरे त्याला आग्रहाची काय गरज आहे? लहानपणापासून तर घरी येतोय तो. काय रे पप्या, जा हात पाय धुवून ये जा. मी नाही जेवणार. अरे पप्प्या, मेरा भाई आहे तू. जेवणार नाही? जेवणार.
ए, आई मी काय म्हणतो 2 मिनिटात आजीला भेटून येतो ना. ऐक ना सारंग, आत्ताच प्रवासात आलायस की नाही, कपडे बदल. अरे आजीला पण मग बरं वाटेल. हा, आणि धुळीचा वास बघ किती येतोय कपड्यांना तुझ्या. नाही आई, हा धुळीचा वास नाहीये, हा तर देशाच्या मातीचा वास आहे. हा मग आहेच. ग माझं शाहरुख खान. पण घरभर नको धुळीचा वास, जा कपडे बदल. आई मी काय म्हणतो 2 मिनिटं जाऊन आलो ना पण. वैजयंती, चला तोंडात पाय धुया पटकन. ओके मी थँक्यू. पटकन ए पप्या थांब ना. ए पप्या ऐक ना. अरे मी काय म्हणतोय. हा, ठेव 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 तिथे ठेव. आजी हा, ही ढोलकी कोणाची? कुणाची म्हणजे? माझी. आजी तुम्ही ढोलकी वाजवता? आधी वाजवायची. पण काय ग, तुला आवडते ढोलकी? मला सगळे वाद्य आवडतात. हा, मग आत्माराम सारखी तू भी संबळ वाजवत असशील. संबळ? उगते रचायचंच असन तर जा, पण संबळला हात पण लावायचा नाही. हात काय, पण त्या घरी तू संबळ वाजवतीस हे पण कोणाला कळलं नाही पाहिजे. काही खरंच नाही वाजवणार. नाही आपलं म्हणजे मी झालं का आवरून त्याचं? हो, आवरायलाच गेलाय. अहो, आर्या आणि सारंगच्या लग्नाबद्दल तुम्ही सारंगशी बोललात का? नाही अजून. नाही, मला वाटतं एकदा बोलून घ्यायला हवं. का? काही शंका आहे? काय चाललंय तुमचं? तो आल्यापासून बघतोय लग्नाचं बोललात का, लग्नाचं बोललात का, काय भुणभुण लावली आहे? नाही, तसं नाही, मला काळजी वाटते म्हणून. तुम्ही फक्त जेवण रुचकर आणि वेळेवर कसं देता येईल याची काळजी करा. माझी जबाबदारी मला कळते, त्याची काळजी तुम्ही करू नका. आई तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकदम मस्त फ्रेश होऊन आलो. चल वाढते जेवायला. तुम्ही जेवायला बसा, मी पटकन आजीला भेटून येतो. थांब.